रायगडच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी गोगावलेंना डिवचलं. आदिती तटकरेंना पालकमंत्री करण्याची मागणी, तर आगीमध्ये तेल ओतताय का, गोगावलेंचं जयंत पाटलांना उत्तर. सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगानं सदाभाऊ खोतांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी. बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, तत्काळ प्रशासक नेमा, खोतांची मागणी. जयंत पाटील सराईत दरोडेखोर, पुरावे ठेवत नाहीत. सांगली जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचारामधील सर्वेसर्वा जयंत पाटीलच, पडळकरांचा आरोप. एखाद्याची बालबुद्धी असते, भुंकणाऱ्यांना भुंकू द्यावं, जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार. एकनाथ शिंदेंच्या कामाला मी स्थगिती देत नाही, कामांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका. पायऱ्यांवर उभा राहून बघायचा चॅनलचा बूम आणि ठोकायची धूम. टुरिस्ट म्हणून येतात आणि बाहेर आरोप करून जातात. नाव न घेता शिंदेंचा विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरे आमचे सरसैनिक, त्यांचा किल्ला लढवायला आम्ही सक्षम. एकनाथ शिंदेंच्या टीकेनंतर अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख. अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन एक सेना जन्माला आली, ठाकरेंचा नाही. अंजली दमाने यांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट. भोसले हा बीड मारहाण प्रकरणामधील आरोपी आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता. खोक्या भोसलेचा नवीन व्हिडिओ समोर. तुमचे हातपाय तोडून टाकेन, खोक्याभाईची थेट विद्यार्थ्यांना धमकी. मला उचलून नेलं आणि मारहाण केलं, माझा पाय मोडला, कपडे काढून मारहाण झाली, कैलास वाघचा आरोप. सतीश भोसलेच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात सुप्रिया सुळेंचं ट्विट. आयकर विभाग दखल घेईल का, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पैसे उधळतानाचे सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओ व्हायरल. सुरेश धस पण आकाश निघाले. मुंडेंचं नेतृत्व बीडमधून संपून स्वतःचं वर्चस्व टिकून ठेवण्याची धसांची लढाई होती. खोक्या भोसले प्रकरणावरून तृप्ती देसाईंची टीका. कराडकडून 15 लाखांची खंडणी शिवराज बांगरनं वसूल केल्याचा एफआयआर बाहेर आलाय. कराडला कुणी धमकी देऊ शकत होतं, हे बुद्धीला पटत नाही, अंजली दमाने यांचे ट्विट. आमच्यावर खरंच अन्याय झाला, तुमचा पाठिंबा असू द्या, कैलास बोराडेच्या भावाची जरांगे पाटलांना विनंती. कैलास बोराडेच्या मद्यधुंद अवस्थेमधल्या व्हायरल व्हिडिओनंतर भावाची प्रतिक्रिया. जालन्यामधील चटके देऊन मारहाण केल्याच्या प्रकरणामधील आरोपी नवनाथ दौंडचा आणखीन एक व्हिडिओ समोर. पैशाच्या वादातून कुऱ्हाड घेत ग्रामस्थाच्या अंगावर धावून गेल्याचं समोर. जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला नवं वळण. बोराडे मद्यधुंद अवस्थेमध्ये मंदिरामध्ये गेल्याचा व्हिडिओ जरांगेने दाखवला. तो व्हिडिओ माझाच, प्रसाद म्हणून दारू पियालो, बोराडेचा अजब दावा. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही, मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहामध्ये दिली नाही. मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक. सत्ताधाऱ्यांचं अनिल परवांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करण्याइतकी परवांची लायकी आहे का, दरेकर आक्रमक. मी कोणाचाही अपमान न केल्यानं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अनिल परब विधानावर ठाम. तर सभागृहातील एका सदस्यानं कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं, त्याची आधी माफी घ्या, परवांची मागणी. अनिल परबांनी दिलगिरी व्यक्त करावी. संभाजी महाराज कुठे, आपण कुठे, एकनाथ शिंदेंचा अनिल परबांना टोला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनिल परबांना निलंबित करावं. संभाजी महाराजांसोबत परब यांनी स्वतःची तुलना केल्यानंतर भोसले घराण्याचे वंशज मोदीजी राजे भोसलेंची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो तरी आपण गप्प का, कोरटकर आणि सोलापूरकरला आत का नाही टाकत, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. विकृत लोकांची जमात थांबवण्यासाठी नसबंदी केली पाहिजे. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, उदयनराजेंची मागणी. औरंगजेबच्या कबरीवर पुरातत्व खात्याकडून 6.5 लाख रुपये खर्च. शिवरायांच्या मंदिरावर वार्षिक 6,000 रुपये खर्च, सुनील घनवटांचा आरोप. औरंगजेबाची कबर जेसीबीनं खोदून काढा. महापुरुषांवर बेताल वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले आक्रमक. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक. अबू आझमी, प्रशांत कोरटकर, सोलापूरकर च्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबूक मारो आंदोलन. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. छत्रपती संभाजी महाराजांवरील वक्तव्यावरून महेंद्र थोरवेंच्या विरोधात तक्रार. महेंद्र थोरवेंवर गुन्हा दाखल करण्याची सुधाकर घारेंची मागणी. थोरवेंवर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जातीवाचक अपमान. नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप. ढसाळ कुटुंब अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी. सेन्सॉर बोर्डाकडून पुन्हा नामदेव ढसाळांच्या कुटुंबियांचा अपमान. वारंवार जातीवाचक अपमान केल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप. कार्यालयातील प्रवेशद्वारावरच ढसाळ कुटुंबियांचे मोबाईल केले जमा. ढसाळ कुटुंबियांचा सेन्सॉर बोर्ड कार्यालयामध्ये अपमान केल्याचा आरोप. ढसाळांबाबत सोमवारी प्रश्न विचारणार. नाना पटोलेंचं वक्तव्य तर जातीनं माणूस ओळखण्याची मानसिकता सुरू. आव्हाडांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्र्यांनी सेन्सॉर बोर्ड बरखास्त करावं. सेन्सॉर बोर्डकडून पुन्हा नामदेव ढसाळांच्या कुटुंबियांचा अपमान झाल्यानंतर आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांना मी टू प्रकरणामध्ये दिलासा. लैंगिक छळाच्या आरोपात दाखल गुन्ह्यातील याचिका न्यायालयानं फेटाळली. आरोप सिद्ध करणारे पुरावे नसल्याचं कारण. पुढील 5 वर्षांमध्ये विजेचे दर 24% कमी करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिलावर दिवसा 10% सूट देण्याची घोषणा. 2027 पर्यंत मुंबईतील सर्व महत्त्वाच्या मेट्रो मार्गांचं काम पूर्ण करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. मुंबईतील हॉटेल्स उपाहारगृहामध्ये मेन्यू कार्ड मराठीमध्ये करा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. उपविभाग पवळेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मरणोत्तर भारतरत्न द्या. सुधीर मुनगंटीवारांची सभागृहात मागणी. केंद्राकडे शिफारस करण्याची राज्य सरकारला विनंती. एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान बंद करायचं नाही. सोमवारी बजेट मांडताना घोटाळा होणार नाही याची काळजी घ्या. जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला. श्रीमंत महिलेनं पैसे घेतले तर ते बंद करायचं नाही का? मुनगंटीवारांचा सवाल. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र हप्ता जमा होण्यास सुरुवात. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांच्या हप्त्याचं काय? निवडणुकीआधी अटी शर्ती नव्हत्या का? मतांसाठी सरकारनं हे पाप केलंय. नाना पटोलेंची टीका. सर्व्हायकल कॅन्सरची लस 50 ते 55 लाख मुलींपर्यंत पोहोचवणार. तर लाडक्या बहिणींसाठी हेल्थ कार्डची नवीन योजना आणणार. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्यात ही योजना. 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना योजनेमुळे फायदा होईल. तर प्रीपेड मीटर बसवणार नाही. फडणवीसांची घोषणा. सायबर गुन्हे रोखण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी. सायबर गुन्ह्यातील पीडितांना तातडीनं दिलासा देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध. घराचीही झाडाझडती. अनेक पुरावे हाती लागण्याची शक्यता. आरोपी दत्तात्रय गाडे लपलेल्या गुनाड गावामध्ये पोलिसांकडून तपास. आरोपीनं भेट घेतलेल्या 7 व्यक्तींचा पोलिसांनी जबाब नोंदवला. आरोपी फरार झाल्यानंतर एका गॅरेजमध्ये गेला होता. पोलिसांनी 150 एकर परिसरामध्ये मोबाईलचा शोध घेतला. किरीट सोमय्या यांची नाशिक कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला भेट. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. तर तहसीलदारांकडून तक्रार देण्याचं मान्य. महेश मोतेवारकडून पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना जादा पैशाचा आमिष. महेश मोतेवारचा ऑनलाईन बैठकांचा व्हिडिओ समोर. जुन्या साथीदारांसोबत मोतेवारची दौलत प्राईड नावाची नवी कंपनी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईमध्ये मोर्चा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चाला पाठिंबा जाहीर. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृती समिती आझाद मैदानावर मोर्चा काढणार. रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत हकालपट्टी. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये संजय कदमांचा लवकरच पक्षप्रवेश होणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी कुलभूषण पाटलांची नियुक्ती. नियुक्तीला पक्षातून विरोध. सूत्रांची माहिती. सातारा जिल्ह्यामधल्या भाजपची महिला आघाडी आक्रमक. जिल्हाधिकारी संतोष पाटलांना घेराव घालून गोरेंची बदनामी थांबवण्याची मागणी. संबंधित महिलेवर कारवाई करण्याची महिला आघाडीकडून निवेदन. मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेचा हंबीरराव मोहिते घराण्याशी संबंध जोडल्यानं राजेंद्र मोहिते आक्रमक. एका युट्यूब चॅनलसह संजय राऊतांच्या विरोधात हंबीरराव मोहितेंचे वंशज आणि तळबीड ग्रामस्थांची घोषणाबाजी. महानगरपालिका निवडणुकीसाठीचा गुजराती मारवाडी लोकांच्या मतांचं ध्रुवीकरण सुरू. मराठी माणूस विभागला जाण्यासाठी खेळी. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त. पवनदादा शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे दूध संघाचे अध्यक्ष. दूध संघातील आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं संघ बरखास्त. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली अहिल्यानगरच्या मढीमधील मुस्लिम व्यापाऱ्यांची भेट. मढी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयावर सपकाळांची टीका. तर संविधानाच्या चौकटीमध्ये शपथ घेतलेले मंत्री या निर्णयाला पाठिंबा देऊन संविधान मोडतात. मंत्री नितेश राणेंवरही टीका. भगवानगडाला एका जातीचा गड म्हणणं क्लेशदायक. संत एका जातीचा कसा राहू शकतो? भगवानगडाला भेट दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका. जळगावमध्ये अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये बैठक. आमदार सुरेश पोळेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं. उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आरमोरीचे माजी आमदार रामकृष्ण मडावी राष्ट्रवादीत. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नानं अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. ठाण्यामध्ये भैयाजी जोशींच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम. मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे असं नाही. भैयाजी जोशींचं वक्तव्य. आमदारांच्या स्वीय सहाय्यकांच्या वेतनामध्ये 10,000ची वाढ होणार. चालकाच्या पगारामध्ये देखील 10,000ची वाढ होणार. सभागृहात वेतनवाढीबाबत देखील घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती. देशातील प्रसिद्ध पार्लेजी कंपनी इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर. कंपनीवर करचोरीचा आरोप. मुंबईमध्ये पार्लेजी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे. जालन्याच्या परतूरमध्ये महिला तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला. तहसीलदार प्रतिभा गोरे यांची परतूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.
नवी मुंबईमध्ये ड्रग्ज विक्री करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात 6,69,000चे ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त पोलिसांकडून अधिक तपास सुरू मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरकारभार बेरोजगारासाठीचे पैसे शिक्षण संस्थेमधल्या लोकांच्या खात्यावर नाशिकमधल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा भोंगळ कारभार राज्यभरातील 4.5 लाख शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्द पीक विमा योजना घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई 24 सामायिक सुविधा केंद्रांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल रणवीर या चौकशीसाठी आसामच्या गुवाहाटीमधील सायबर क्राईम पोलीस स्थानकामध्ये पोहोचला इंडिया गॉट लॅटेंट शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी नागपुरात मोटारसायकलचा गॅरेज चालवणाऱ्याची भाजी विक्रेत्याकडून हत्या भाजी विक्रेत्याला पोलिसांकडून अटक चंद्रपुरात महावितरण आणि पोलीस विभागामध्ये वाद थकीत वीज बिलामुळे महावितरणकडून पोलिसांची वीज कापली वीज कापल्यामुळे पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांचे चलान कापलं मुंबईतील केईएम रुग्णालयामधील डॉक्टरच्या पतीनं केईएम रुग्णालयाच्या अवस्थितीगृहाचं गेट तोडून थेट आतमध्ये गाडी घातली डॉक्टरचा पती ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट शिवसेनेचे माजी नगरसेवक डम्पिंग ग्राउंडवरून आक्रमक कचऱ्यावर फवारणी मारणं बंधनकारक असताना फवारणी होत नसल्यामुळे कंत्राटदाराला जाब विचारत अधिकाऱ्यांनाही झापलं ठाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर विकासक कब्जा करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप शिळी देसाई गावामध्ये कुंपण लावलेले पत्रे तोडून शेतकऱ्यांना दमदाटीच्या प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल नवी मुंबईमध्ये ड्रग्ज विक्री करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात 6,69,000चे ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त नवी मुंबईत अंमली पदार्थांचं सेवन करून व्हिडिओ पोस्ट करणं महागात पडलं पोलिसांनी 4 तरुणांना ताब्यात घेऊन ड्रग्ज जप्त केलं 4ही तरुणांवर गुन्हे दाखल पुढील कारवाई सुरू सांगलीच्या मिरजेमध्ये दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकमधील दोघांना अटक महात्मा गांधी पोलिसांकडून एक महागडी दुचाकी जप्त दोघेही विजापूर जिल्ह्यामधील कोलार इथले रहिवासी अमळनेर इथल्या वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी सर्वधर्मीय सर्वपक्षांचा प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा अमळनेर शहरासह वेगवेगळ्या तालुक्यांमधील नागरिकांचे प्रांत अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षकांना निवेदन जळगावमध्ये रंगभूमी कलाकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर बालरंगभूमी परिषद जळगाव शाखा आणि गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानानं आयोजन 40 ते 50 कलाकारांनी लाभ घेतला जळगावमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये विशेष कार्यक्रम रोड रॅक्ट क्लब आणि गोदावरी इलाइट यांच्या संयुक्त विद्यमानानं एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीनं 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करण्यात आलेल्या 40,68,00,00,000च्या बजेटमध्ये आरोग्यावर विशेष लक्ष देण्यासाठी तरतुदी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं फळबागांना फटका बसण्याची शक्यता केळी आणि पपई वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्लास्टिक पेपर आणि गोण्यांचा वापर नंदुरबार जिल्ह्यामधील 4ही आगारांमध्ये महिला सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याची ठाकरे गटाची मागणी पुण्याच्या स्वारगेट इथल्या घटनेनंतरही जिल्ह्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नाहीत नंदुरबार शहरामधून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात महामार्गाची दुरवस्था झाल्याची TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात नंदुरबार शहरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीनं मदरशा विरोधात मोर्चा काढण्यात येणार अक्कलकुवा इथल्या मदरशामध्ये 2 यमन नागरिक राहत असल्याचं समोर आल्यानंतर चौकशी करण्याची मागणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कोथिंबीरीची आवक उन्हाळा सुरू झाल्यानंतरही 10 रुपये किलोचा दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल जागतिक महिला दिनानिमित्त भव्य कॅन्सर तपासणी शिबिर बी फाउंडेशन आणि धुळे महानगरपालिका SCG मानवत यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजन धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या म्हसाळे शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर ऊर्जा निर्मिती कंपनीनं प्लांट उभारला दरम्यान जमीन स्वतःची असल्याचा शेतकऱ्यांचा दावा तर जागा ही अतिक्रमित असल्याचा प्रशासनाचा दावा धुळे जिल्ह्यामधील 18 गावातील 38 शाळांची एकत्रीकरण प्रक्रिया होणार जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची माहिती 13 मुख्याध्यापक आणि शिक्षकही कमी होणार धुळे तालुका खरेदी विक्री सोसायटीकडे 1,01,643 रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी महापालिकेच्या पथकानं कार्यालय सील केलं धुळ्याच्या अनकवाडीमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये गाय ठार गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वाढल्यामुळे वन विभागानं लक्ष घालण्याची मागणी बिअर बार समोर युवकांच्या टोळीनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर एक पोलीस जखमी चंद्रपूर शहरातील पठाणपुरा भागामधली घटना किरकोळ वादातून टोळीचा धारदार शस्त्रानं हल्ला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार तर विरार बोरिवली दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावर परिणाम संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज परभणीमधल्या सेलू बंदची हाक धनंजय मुंडेंना 6 आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून सेलू बंदची हाक राज्यामधल्या जीबीएस बळींची संख्या 12 वर पुण्यामधील ससून रुग्णालयामध्ये 38 वर्षीय रुग्णाला जीबीएसमुळे मृत्यू
पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानामध्ये नोंदवली जाणारी वाढ कायम. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. ही तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज. राज्यामध्ये नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी कृती गटाची स्थापना. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची विधानसभेत घोषणा. कसारा स्थानकामध्ये 2 दिवसीय ब्लॉक. उड्डाणपुलाची टोळी उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 350 कोटींचा निधी. मात्र मागणीच्या तुलनेमध्ये रक्कम कमी असल्यानं आता पुन्हा कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीत राहण्याची चिन्ह. एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता.